नमस्कार मित्रांनो, हे आपल्या सर्वांचं आवडतं चॅनल आहे सतीश विंचुरकर। आपली सिरीज चालू आहे शिवरंजनी रागामधील गाणी। तर हा शिवरंजनी राग जो आहे त्याच्यातलं आज जे गाणं आपल्याला करायचं आहे ते आहे रिमझिम के गीत सावन गाये हाय भीगी भीगी रातों में। तर हे गाणं जे आहे हे राजेंद्र कुमार आणि साधना यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आहे। आणि तुम्हाला सांगतो हे गाणं जे आहे अतिशय सोपं गाणं आहे, म्हणजे शिवरंजनी रागामधलं माझ्या माहितीमधलं सगळ्यात सोपं गाणं, फारच सोपं गाणं आहे वाजवायला। तर सुरुवातीला आपण थोडंसं वाजवून दाखवतो, नंतर त्याचे आपण नोटेशन घेऊ। रिमझिम के गीत सावन गाए हाय भीगी भीगी रातों में, होठों पे बात दिल के आए हाय भीगी भीगी रातों में। मेरा दिल भी है दीवाना, तेरे नैना भी है नादान से, कुछ न सोचा कुछ न देखा, कुछ भी पूछा नहीं कि अनजान से चल पड़े साथ हम ऐसे कैसे बन के साथी रहोगे। तर मित्रांनो, आता हे वाजवल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हे गाणं वाजवायला अतिशय सोपं असं गाणं आहे। सा रे ग प ध आणि तार सप्तकाला सा, मध्य सप्तकात हे 5 स्वर, सा रे ग प ध हे 5 स्वर, आणि तार सप्तकातला फक्त सा। आणि अभावानी या ठिकाणी थोडी रागभ्रष्टता आहे, हा कोमल ध पण त्यांनी मध्ये एक ठिकाणी वापरलेला आहे, तर ते तुम्हाला दाखवतो। तर आपण आता याचे नोटेशन बघूयात ह्या गाण्याचे। रिमझिम के प प ध, रिमझिम के गीत सावन गाए, गीत सावन गाए हाय सा ध प ध प, गीत सावन गाए हाय सा ध प हा कोमल भीगी भीगी गरे सा, भीगी 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 गरे सा रे ग प, गरे सा रे ग प रातों में गरे सा, भीगी भीगी रातों में गरे सा रे ग प गरे सा। तर या ठिकाणी आपला हा अंतरा जो आहे, अंतरा संपला आहे, पण अंतरामधली दुसरी ओळ आहे ती सेम आहे, म्हणजे नोटेशन संपलेलं आहे अंतराचं, ओळ दुसरी आहे ती वाजून दाखवतो, सेम अशीच वाजते। होठों पे बात दिल की आए हाय भीगी भीगी रातों में, भीगी भीगी रातों में। आता बघा आपला जो स्थायी जो आहे तो स्थायी या ठिकाणी आपण वाजवलेला आहे, संपलेला आहे, त्याचे नोटेशन तुमच्या लक्षात आले। आता आपण याचा एक अंतरा वाजवला की बाकीचे 2 अंतरा, एकूण 3 अंतरा आहे त्याच्यामध्ये, बाकीचे 2 अंतरा आरामात वाजवतात। आणि हा जो अंतरा आहे हा सुद्धा फार सोपा आहे, एकदम सोपा, म्हणजे अगदी नवीन शिकणाऱ्या माणसाला हे सहज वाजवता येईल। फक्त पदसा 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 या 3 स्वरामध्ये बघा तुम्हाला। मेरा दिल भी है दीवाना, मेरा दिल भी है दीवाना, मेरा दिल प प ध स ध स ध प, प प ध स ध स ध प, मेरा दिल भी है दीवाना,
प प ध स ध स ध प प प ध स ध स ध प. हा पॅटर्न लक्षात ठेवला की हा पॅटर्न एका कडव्यामध्ये 6 वेळा वाजवला जातो, 6 वेळा. आणि दुसरा एक पॅटर्न आहे तो पण आहे मेरा दिल भी है दीवाना तेरे नैना भी है नादान से तेरे नैना भी है तेरे नैना भी है. प प ध सा सा ध प प प ध सा सा ध प तेरे नैना भी है नादान से. अपना पहला पैटर्न मेरा दिल भी वाला. नादान से कुछ ना सोचा, सेम पैटर्न, कुछ ना सोचा. प प ध स ध स प प ध स ध स ध प. कुछ ना सोचा कुछ न देखा कुछ भी पूछा ना. हाँ दूसरा पैटर्न प प ध सा सा ध कुछ भी देखा ना एक अनजान से कुछ भी देखा ना एक. प प ध सा सा ध प कुछ भी देखा ना एक अनजान से. झाले आता कडव्यामधल्या 8 ओळी संपलेल्या आहेत. मेरा दिल भी है दीवाना तेरे नैना भी है नादान से कुछ ना सोचा कुछ ना देखा कुछ भी पूछा ना एक अनजान से. पूरा एकदा वाजून दाखवतो. मेरा दिल भी है दीवाना तेरे नैना भी है नादान से कुछ ना सोच कुछ ना देखा कुछ भी पूछा नहीं अनजान से. चल पडे. आता हे चल पडे जे ही जी ओळ आहे ही आपली पहिल्या ओळीसारखी जशी आपण वाजवली होती. रिमझिम के गीत सावन गाए रिमझिम के गीत सावन गाए चल पड़े साथ हम ऐसे कैसे बन के साथी राहों में भीगी रातों में बन के साथी राहों में. झालं. अशा प्रकारे याचं एक कडवं संपलेलं आहे. आणि ह्या कडव्याचे नोटेशन म्हणजे काहीच नाही. प ध सा ह्या 3 स्वरामध्ये सगळा खेळ आहे. आणि शेवटी जाताना ग रे सा बस. अतिशय सोपं असं हे गाणं आहे वाजवायला. तर आपण आता याचे दुसरे जे अंतर आहे ते वाजवू. तेरा मेरा कुछ नाता बड़ी हुई घटा घन घोर है चुप हुए से मैं कह दूं कैसे मेरा साजन नहीं कोई और है कि तेरा नाम होठों पे मेरे तेरे सपने मेरी आंखों में. रिमझिम के गीत सावन गाए आए भीगी आता याचं तिसरं शेवटचं कडवं. बड़ी लंबी जी की बात है बड़ी छोटी ये बरसा की रात है कहना क्या है सुनना क्या है कहने सुनने की अब क्या है बात जी बिन कहे बिन सुने दिल से कही बातें रिमझिम के गीत सावन गाए आए भीगी रातों में. तर मित्रांनो अशा प्रकारे हे आपलं गाणं या ठिकाणी संपलेलं आहे.
अतिशय म्हणजे शिवरंजनी रागामधलं सिनेमामधलं सगळ्यात सोपं गाणं याला म्हणता येईल. काहीच नाही, प ध सा आणि ग रे सा बस एवढ्याच स्वरामध्ये हे गाणं आहे. 6 स्वरामध्ये गाणं आहे. अभावाने हा शुद्ध ध वापरलेला आहे आणि सेम पॅटर्न 6 वेळा एका कडव्यामध्ये 6 वेळा एक पॅटर्न वापरलेला आहे. त्याच्यामुळं अवघड काहीच नाही. तर मित्रांनो, माझी एक विनंती आहे, जर आपल्याला माझी ही शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर कृपया मला मोटिवेट करण्यासाठी आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचे पुढचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी अगदी खात्रीनं तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.